त्या द्राक्ष शेतीमध्ये जे जे का मध्ये काय गोष्टी सक्सेस झाल्या त्याविषयीचे मत किंवा त्याविषयीचे विचार मांडण्याची संधी आज या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष माननीय कैलास काका, त्याचबरोबर नाशिक विभागाचे अध्यक्ष गडाख काका आणि सचिव साहेब भालेराव साहेब व सर्व संचालक मंडळी द्राक्ष बागायतदार बंधू या ठिकाणी दिली, त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। तर मित्रांनो, या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये सकाळपासून जर आपण बघितलं तर विलास अण्णा असतील किंवा कैलास काका असतील, ह्यांनी एक मुद्दा सगळ्यात पहिला मांडला की आज द्राक्ष बागायतदार इकॉनॉमिकली अडचणीत द्राक्षामध्ये येण्याची जी का मार्केटिंग मधली प्रमुख कारण आहे। परंतु मित्रांनो, हे झाली मार्केटिंग मधले विषय, परंतु एक शेतकरी म्हणून द्राक्ष शेती अडचणीत येण्यामध्ये माझ्या मते ह्या गेल्या 4-5 वर्षांमध्ये 2 प्रमुख कारण आहे की जी आपल्या ज्या ट्रॅडिशनल व्हरायटी आहे या व्हरायटी बदलत्या हवामानामध्ये, पडणाऱ्या पावसामध्ये किंवा क्लायमॅटिकल चेंजमध्ये गळकूज आणि क्रॅकिंग ह्या 2 गोष्टींना सगळ्यात जास्त बळी पडल्यामुळे जे होणारं नुकसान आहे हे खूप मोठं आहे। आणि आता बऱ्याचशा आपल्या फार्मर प्रोड्युसर आहे किंवा बऱ्याचशा NGOज आहे, कंपन्या आहेत, ह्यांनी याच्यावर सोल्युशनसाठी रेन रेजिस्टन्स असणाऱ्या व्हरायट्या ह्या इम्पोर्ट केल्या, त्याच्या फील्ड प्रॅक्टिसेस चालू केल्या, त्या आपल्या द्राक्ष बागायतदार बंधूंसाठी उपलब्ध करून दिल्या। भविष्यात अजून व्हरायटी उपलब्ध होतील। परंतु काकांनी जसं सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातली द्राक्ष शेती ही 4 लाख एकराची आहे आणि ह्या 4 लाख एकराचा हा सगळा पसारा बदलण्यासाठी काही वेळ लागेल, 8-10 वर्षाचा, कारण ह्याच्यामध्ये फील्ड प्रॅक्टिसेस आहे, ह्याचे मार्केट सेट करायचे आहे, हे स्ट्रक्चरल चेंजिंगचे खर्च आपल्याला परवडणारे पाहिजे, तर ह्याच्यासाठी 5-7-8 वर्षाचा वेळ जाईल। आज रोजी मी माझ्याकडे जे 8-10 एकर माणिक चमन सोनाकाई व्हरायटी होती, ही व्हरायटी खूप अडचणीत यायला लागल्यानंतर मी त्याच्यावर जे का बदल केले आणि नक्कीच तो प्रयोग येत्या 2-4 वर्षासाठी 5 वर्षासाठी आपल्या इकॉनॉमिकल कंडिशनला हा सर्वायवल करू शकतो। त्याच उद्देशानं मी या ठिकाणी ते माझे जे केलेले प्रयोग आहे ते थोडक्यात इथं मांडतोय। दुसरी महत्वाची गोष्ट, शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येण्यासाठी आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये दर 2 वर्षाला द्राक्षाच्या व्हरायटीची डिमांड बदलते। मग आज जर मी SSN लावलंय तर 2 वर्षानंतर RK मागितलं जातं, तर 2 वर्षानंतर सुपर मागितलं जातं, तर 2 वर्षानंतर अनुष्का मागितलं जातं। मग जर एक बागायतदार म्हणून मी विचार करतोय की मी जर एखादी व्हरायटी लावली आणि त्याच्यासाठी मला किमान अपेक्षा आहे की 8-10 वर्ष त्याच्यापासून उत्पन्न मिळालं पाहिजे, आणि जर 2 वर्षांनी मार्केट डिमांड बदलते, तर अशा सिच्युएशन मध्ये मी प्रत्येक वेळी तो स्ट्रक्चरल खर्च काढणं आणि पुन्हा रिन्युवेशन करणं, नवीन बाग लावणं आणि पुन्हा प्रोडक्शन घेणं हे इकॉनॉमिकली आजच्या कंडिशन मध्ये पॉसिबल नाही। मग अशा सिच्युएशन मध्ये आम्ही 8-9 वर्षापूर्वी काही प्रयोग चालू केले चालू पिकावर व्हरायटी बदलण्यासंदर्भात। तर त्या ठिकाणी आमचा एकच उद्देश होता की मार्केटच्या मागणीनुसार व्हरायटी द्यायची आणि ती लगेच द्यायची। जर या वर्षी माझ्याकडं माणिक चमनची व्हरायटी होती, पुढच्या वर्षी मला SSN द्यायची, तर ती लगेच द्यायची। आणि ही कशी देता येईल 3-4 पद्धती आम्ही वापरल्या। तर याच्यामधली जी पहिली पद्धत आहे ही सगळ्यांनी वापरली, डायरेक्ट झाड कट करायचं, रूट स्टॉक फुटू द्यायचं, रूट स्टॉकवर ग्राफ्टिंग करायचं। ही सगळ्यात अनसक्सेस होणारी प्रॅक्टिस आहे, ही कधीही सक्सेस झालेली नाही, खूप कमी सक्सेस रेशो आहे, त्यामुळे तिच्यावर मी बोलणार नाही। दुसरी गोष्ट, जुनं खोड कट करायचं आणि डायरेक्ट सायन फोडायचा आणि त्या सायनला ग्राफ्ट करायचं, ह्याच्यामध्ये पण खूप जास्त धोके आहे। तिसरी, जुन्या ओलांड्यावर नवीन फूट पकडून त्याचं ग्राफ्टिंग करायचं। ह्याच्यासाठी काय होतं की ज्यावेळेला जुन्या ओलांड्याला आपण ग्राफ्ट करतो तर त्याच्यामध्ये जे खोड आहे मूळचं, हे खोड पण रिप्लेस होणं गरजेचं आहे, तर आपण पुढं 7-8 वर्ष उत्पन्न घेऊ शकतो। ओलांड्यावर ज्या वेळी आपण ग्राफ्टिंग करतो तर त्याचं लाईफ 3-4 वर्षासाठी राहतं। उपाय चांगला आहे, करू शकतो, परंतु सगळ्यात चांगली जी पद्धत आहे ती चालू पिकावर सायनला डोळा फोडायचा
पीक चालू असतानाच त्या डोळ्याला ग्राफ्ट करायचं आणि त्या ठिकाणी आपण व्हरायटी चेंज करायची. तर याच्यामध्ये एप्रिल कटिंग जे आपलं आहे, हे एप्रिल कटिंग झाल्यानंतर लगेच जे आपलं खोड आहे, जिथं आपण पहिलं जुनं ग्राफ्टिंग केलेलं होतं, त्या ग्राफ्टिंगवर हायड्रोजन सायनामाइड हे 50 मिली पर लिटर ह्या प्रमाणात घेऊन स्प्रेइंग करून घ्यायचं 1-1.5 फुटावर. हे स्प्रेइंग केलं तर ते लगेच त्या ठिकाणी आपल्याला स्प्राउटिंग होताना दिसत नाही. बेसिक त्यावेळेची काडी एप्रिल सीझनची ही कंप्लीट करून घ्यायची. काडी टॉपिंग केलं की मग त्या पानाची रिझर्व जसे साठायला चालू होतात तसं त्या ग्राफ्टिंगचे शूट निघायला सुरू होतील. सर्वसाधारणपणे ही वेळ जून महिन्याच्या आसपास येते. त्या ठिकाणी ह्या स्लाइडमध्ये आपल्याला जसं दिसतंय त्या पद्धतीनं खोडाला 2-3 शूट पकडून घ्यायच्या आणि त्या शूट मेंटेन करायच्या. मेंटेन अशासाठी करायच्या की त्यानंतर बरेचसे द्राक्ष बागायतदार बंधू तणनाशक वापरतात, याच्यावर तणनाशक उडण्याचा धोका राहतो. त्यामुळे हे खोडाला बांधून ह्या शूट पूर्णपणे मेंटेन करून ठेवायच्या. त्यानंतर ज्या वेळेला आपण ऑक्टोबर छाटणी करतो, ही ऑक्टोबर छाटणी करण्याच्या 10 ते 12 दिवस पूर्वी ते जे शूट पकडलेली होती त्या शूटला आपल्याला पाहिजे ती व्हरायटी ग्राफ्ट करून घ्यायची. हे ग्राफ्टिंग करण्यापूर्वी जर आपल्याला इत्रेल द्यायचं आहे तर हे ग्राफ्टिंग करण्यापूर्वी 8-10 दिवस द्यायचे, इत्रेलचे इफेक्ट दिसू द्यायचे, तरच त्या प्लांटची डॉर्मन्सी ही ब्रेक व्हायला चालू होणार आहे. सर्वसाधारणपणे छाटणीच्या 10-12 दिवस आधी अशासाठी करायचं की आपण ग्राफ्टिंग केल्यानंतर त्याचं 8-9 दिवसामध्ये कॅल्सिंग चालू होतं आणि हे कॅल्सिंग मधून त्याचा डोळा बाहेर पडण्यासाठी त्या झाडाची संपूर्ण डॉर्मन्सी ब्रेक होणं गरजेचं आहे. आणि ही जर व्हायची असेल तर किमान 12-13 दिवसाच्या मध्ये आपल्याला पेस्टिंग त्या बागेला करून द्यायचं आहे, तरच हे केलेलं ग्राफ्टिंग हे फुटतं. अन्यथा जर मी आज ग्राफ्टिंग केलं आणि महिनाभर जर बागच छाटली नाही तर त्या सिंगल काडीसाठी ती वेल किंवा त्याचे रूट हे डॉर्मन्सी ब्रेक करत नाही आणि मग तिथं अनसक्सेसचा धोका हा खूप मोठा वाढतो. त्यानंतर ह्या ग्राफ्टिंगवर ग्राफ्ट केल्या केल्या एखादा कॉपरचा स्प्रे देऊन फॉईल पेपर रॅप करून घ्यायचा, कारण आपल्या त्या झाडावर खूप सारे स्पोर्स, डावणी करपा, भुरीचे, उडद्या हा त्या डोळ्यावर पडणार आहे. आणि प्रायमरी इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो ते खूप मोठ्या प्रमाणावर इथं होण्याचा धोका राहतो. तर त्याला फॉईल पेपर हा लावून घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपण बघतोय की आपल्या त्या जुन्या प्लॉटचं वय किती आहे, त्या वयानुसार त्या बेडमध्ये रूट प्रोनिंग करणं हा सगळ्यात महत्वाचा ह्या प्रॅक्टिस मधला विषय आहे. कारण काय होतं की माझं खोड 8-9 वर्षाचं जुनं आहे आणि मी त्याच्यावर नवीन एखादा डोळा ग्राफ्ट करतोय, तर त्या रूटमध्ये असणारं स्टोरेज, त्याच्यामध्ये असणारा सॉल्ट लोड, त्या रूटच्या भोवती असणारा सॉल्ट लोड आणि एकूण त्या रूटची ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी आणि आपण भरलेल्या ग्राफ्टिंगच्या पानांची त्याला काय म्हणू आपण, फोटोसिंथेसिस कॅपॅसिटी किंवा ते सॉल्ट लोड पचवण्याची कॅपॅसिटी, ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. बेसिकली हे प्रयत्न जिथं जिथं चालू पिकावर व्हरायटी बदलायचे केले त्या त्या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी आल्या. त्या अडचणीमध्ये बेसिक येलो वेन्स किंवा इंटरव्हेनल क्लोरोसिस हे 2 प्रॉब्लेम सगळ्यात जास्त आपल्याला आले, ज्या ठिकाणी रूट प्रूनिंग केलं नाही. जर मला व्हरायटी बदलायची आहे तर जसा मी वरचा विस्तार कमी केलाय त्या पटीतच मला जमिनीतला विस्तार हा कमी करायचा आहे, त्याचे रूट प्रूनिंग करायचे आहे आणि मगच त्या बागेचा एप्रिलमध्ये रिकट घ्यायचा आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला आपण हे ग्राफ्टिंग सक्सेस करतो, एप्रिलचा ऑक्टोबर सीझन पुरा करतो आणि मग मला जुनं खोड कट करायचं आहे आणि नवीन ड्राफ्ट केलेलं वर डेव्हलप करायचं आहे, त्यावेळी सगळ्यात
मोठी चूक करतो की आपण जिथं ग्राफ्ट केलं किंवा जिथं सायनला शूट पकडली त्या ठिकाणी घासून त्याचा कट घेतला जातो. तर तसं न करता हा कट वरून घ्यायचा आहे, गळ्याजवळून अगदी वाय न ठेवता गळ्याजवळून घेतला तरी चालेल, पण किमान किमान सायन जर आपण खाली फोडलेलं आहे तर त्याचा कट हा किमान किमान वर घ्यायचा आहे, जास्तीत जास्त अंतरावर घ्यायचा आहे. ह्याचं सगळ्यात मोठं कारण इथं आहे की आम्ही जे जे प्लॉट पहिल्या इमेजमध्ये आपण बघू शकतो, जिथं जिथं घासून कट घेतले त्याचा टोटल तो झायलेमचा भाग, झायलेम फ्लोएमचा हा मुळी पातोरपर्यंत ड्राय झाला आणि त्याचे इफेक्ट 2 नंबरच्या इमेजकडे आपण बघून ठरवू शकतो की ह्या प्लांट बॉडीचं जनरली हे रूट त्याच्या केनला, त्याच्या वलांड्याला हे प्रातिनिधिक स्वरूपाचं ट्रान्सपोर्टेशनमध्ये काम करतं. हा सगळा मेळ बदलू शकतो. कदाचित हे झोड एक साइड कट झाली तर इकडचे झायलेम फ्लोएम वळू शकतात, पण त्याच्यासाठी खूप वेळ लागतो आणि ते 100% डायव्हर्ट होत नाही. तर ही जी पहिल्या 2 इमेज आहे ह्याचा जर घोटाळा टाळायचा आहे तर ह्या तिसऱ्या इमेजमध्ये आपण बघू शकता, ज्या वेळेला आपण वरच्या बाजूला कट घेतो आणि ते खोड ओलं राहतं आणि त्यावेळेला सगळा येणारा जमिनीकडचा सॅप हा नवीन धरलेल्या शूटकडे वळायला चालू होतो आणि तो वळत असताना त्या इमेजमध्ये आपल्याला जाणवतंय की ते झायलेम फ्लोएम अगदी व्यवस्थित वळून त्या एका शूटकडं डेव्हलप झालेली आहे आणि तो मधला जो भाग आहे तो नंतर जसाच्या तसा ड्राय झाला. ह्या इमेजमध्ये आणि पहिल्या इमेजमध्ये एक फरक आहे की ह्याचे झायलेम फ्लोएम रूटपर्यंत ड्राय होत गेलेले नाही आणि पहिल्या इमेजमध्ये त्या झाडाची जी इपी कशी आहे किंवा त्या रूटची इपी कशी आहे ही 50% पर्यंतच राहिली. तर हा सगळ्यात मोठा येणारा प्रॉब्लेम आहे आपण व्हरायटी बदलत असताना. त्यानंतर अजून एक सगळ्यात मोठी येणारी अडचण आहे की आपण किमान किमान व्हरायटी बदलताना आपलं माती परीक्षण, पाणी परीक्षण हे करून ह्याच्यामधल्या सोडियमच्या लेवल किमान 600 ppmच्या खाली पाहिजे, क्लोराईड लेस दॅन 150 ppm, 150 ppm पेक्षा खाली पाहिजे, बायकार्बोनेट 250 ppm पेक्षा खाली पाहिजे. हे अशासाठी की हे सॉल्ट लोड जर आपल्या सॉइलमध्ये ह्या लेवलच्या खाली राहतील तर आपल्याला जे मागाशी मी सगळे सिम्पटम सांगितले किंवा इथं खाली दिसतंय, जसं की सोडियम टॉक्सिटी आहे किंवा ही तिसरी जी इमेज आहे ही बायकार्बोनेटची टॉक्सिटी आहे आणि ह्या 2 इमेज आहेत त्या सोडियम क्लोराईडच्या टॉक्सिटीमध्ये आहे. बेसिक होतं काय की ज्या वेळेला आपलं पूर्ण 8-10 वर्षाचं झाड आहे त्याला 500-600 पानं आपण मेंटेन करतो आणि ही पानं एप्रिल मे मध्ये चांगल्या पद्धतीचं ट्रान्समिशन करतात किंवा जे सॉल्ट जमिनीत होते ते डिग्रेड करायचं काम करतात. पण ज्या वेळेला आपण एप्रिलला ह्याचं बेस कटिंग घेतो किंवा रिकटिंग घेतो त्यानंतर ही जी वाढणारी शूट आहे ह्या शूटच्या पानांची ट्रान्समिशन कॅपॅसिटी आणि न्यूट्रिशनल डिग्रेडेशन कॅपॅसिटी आणि मुळाकडून उचललेले सॉल्ट ह्याचा मेळ बसत नाही. मग त्याचे इफेक्ट हे असे दिसतात. तर हे टाळायचं असेल तर पहिलं तर बोध व्यवस्थापन किंवा रूट प्रूनिंग हे खूप चांगल्या पद्धतीनं रिकट पूर्वी करायला पाहिजे आणि किमान किमान खूप सॉल्टी जमिनीमध्ये आपण हे प्रयोग शक्यतो करायचे नाही. आता वॉटर अनालिसिसमध्ये EC, TDS आणि pHच्या लेवल दिलेले आहे, याच्यामध्ये जर आपण असेल तर हा प्रयोग करायला हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो की PTOL अनालिसिस ज्या वेळेला आपण करतो, जर मला माझा प्लॉट बदलायचा आहे तर हा बदलण्यापूर्वी ऑक्टोबर छाटणीचं 40 दिवसाचं PTOL अनालिसिस मी करायला पाहिजे. त्या PTOL अनालिसिस मधला जो पहिला पॅरामीटर आहे टोटल नायट्रोजन लेवल, ही टोटल नायट्रोजन लेवल 1.2च्या पुढं असलीच पाहिजे तरच आपलं प्लांट हेल्दी आहे, स्टोरेजवाला आहे, उडी झालेलं नाही. हे 1.2 जे टोटल नायट्रोजन दाखवतं ह्या आपल्या प्लांटची हेल्थ दाखवतं. त्यामुळं 1.2च्या खाली जर टोटल नायट्रोजन असेल तर माझा प्लॉट हा अशक्त कॅटेगरी मध्ये बसतो आणि
त्याच्यामध्ये रिकट नंतर जी एनर्जी डेव्हलप व्हायला पाहिजे किंवा जो रिझर्व प्लांटकडे पाहिजे तो मिळत नाही. मग अनइव्हन त्याच्यामध्ये हे आपल्याला दिसून येतं. जर आपलं पाणी सॉल्टी आहे, जमीन सॉल्टी आहे, मी आतापर्यंत जे दाखवले पॅरामीटर हे सगळे माझ्याकडे आहे आणि तरी पण मला व्हरायटी बदलायची आहे, तर मात्र त्या प्लॉटला पहिल्या 2 वर्षासाठी क्रॉप कव्हर करायची तयारी आपण ठेवायची. जर त्या कमी पानांचं ट्रान्समिशन आपण कमी करू शकलो तर त्याच्यावर येणारं बर्निंग, फायटोटॉक्सिटी किंवा ज्याला आपण कडा करपणं, जे मगाशी सांगितलं इंटरव्हेनल क्लोरोसिस आहे किंवा येलो व्हेन्स आहे, हे सगळं टाळू शकतो आणि त्या ठिकाणी आपण सक्सेसफुली व्हरायटी चेंज करू शकतो. आता हे प्रयोग मला हीच गरज ज्या वेळेला माणिकचमन व्हरायटी मार्केटमध्ये चालायची बंद झाली 8-9 वर्षापूर्वी, त्यावेळेला आम्ही ह्या दिशेला वळलो. आज मी माझं सगळं फील्ड बदललंय. मार्केट मागल त्याप्रमाणे दर 2 वर्षाला मी ट्रॅडिशनल व्हरायट्यापैकीच व्हरायटी द्यायची तयारी ठेवली. त्याचबरोबर इतर काय शेतकऱ्यांना पण ह्या दिशेनं प्रवृत्त केलं तर त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपाचे नंबर आणि त्यांच्या बागेच्या कंडिशन या ठिकाणी मी दिलेले आहे. जर आपल्याला लागत असतील तर त्या शेतकऱ्यांचे फोन नंबर आहे, ते सुद्धा आपण घेऊ शकता. सर्वसाधारणपणे त्यांची व्हरायटी कुठली होती, किती वर्षाची होती आणि काय सिच्युएशन्स आहेत हे त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर त्याचे तुम्ही फोटो घेऊ शकता. तर या सगळ्या बदललेल्या व्हरायटी आहे आणि ह्या आता पिकावर आहे किंवा ह्या चालू पिकावर आहे. हे तुमच्या नाशिक मधलेच 2 प्लॉट आहेत. अतुल भिंगे यांचा हा SSN चा प्लॉट होता 8 वर्ष वयाचा. त्याच्यावर ही फ्लेम व्हरायटी चेंज केली तर खूप चांगल्या दर्जाची किपिंग क्वालिटी मागच्या वर्षी त्यांना हार्वेस्टिंग मध्ये त्याच्यात मिळालेली आहे. त्यानंतर हे तिडके म्हणून आहेत, ह्यांचा सोनाक्काचा प्लॉट आहे. त्याच्यावर त्यांनी ब्लॅक मधली माझ्या मते SSN भरली सोनाक्कावर, तर तोही प्लॉट खूप चांगला आहे. यांचे नंबर या ठिकाणी मी दिलेले आहे. जर आपल्याला काय व्हरायटी चेंज करण्यासंबंधी काय जर माहिती घ्यायची असेल किंवा बघायचं असेल तर त्या ठिकाणी आपण जाऊन बघू शकता. परंतु मी पुन्हा एकदा सांगेल की अंदाजपंचे आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे 100% ह्या व्हरायटी बदलायचा प्रयोग करू नये. ह्याच्यामधले जे टेक्निकल मुद्दे आहेत त्याचा जरूर अभ्यास करून आपण चालू कंडिशनमध्ये थोडं आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी व्हरायटी चेंज करून मार्केटच्या डिमांडनुसार पाहिजे ती व्हरायटी या ठिकाणी देऊ शकतो. या ठिकाणी आज मला माझा प्रयोग मांडण्याची जी संधी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने दिली त्याबद्दल मी संघाच्या सर्व संचालक मंडळाचं तसेच द्राक्ष बागायतदार बंधूचं जाहीर आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. विजयराव, या सगळ्या ग्राफ्टिंग तुम्ही जे फोटो दाखवले हे खालून रोस्टॉक फोडून आणि ग्राफ्टिंग केलेले होते. वरती बेळ्यामध्ये पण ग्राफ्टिंगचे काही प्रयोग आहे असं म्हणजे असं ऐकलं होतं आम्ही. नाही. आता मी सांगतो, रूट स्टॉक फोडलेला नाही. मी पहिलंच या ठिकाणी सांगितलं की रूट स्टॉक फोडून ग्राफ्टिंग करायचा प्रयोग बिलकुल करू नका. मी माझ्या मते या ठिकाणी जी का कारणं दिली, हे बघा, 4 प्रकारे आपण व्हरायटी चेंज करण्याचा प्रयत्न केला. जुना रूट स्टॉक हा डायरेक्ट खोड कट करायचं, जुनं रूट स्टॉक फोडायचं. त्याच्यावर जेवढे का प्रयोग केले हे 100% अनसक्सेस झाले. कारण त्या रूट स्टॉक मध्ये ते जे का झालं ते माहित नाही, पण ज्या वेळेला हा रूट स्टॉक न तोडता जो सायन आहे, ओल्ड खोड आहे जुनं, हे ओल्ड खोड 1 फुटाचं ठेवून त्या सायनला आपण जर डोळा फोडला आणि त्याच्यावर ग्राफ्ट केलं तर कुठलीही टॉक्सिटी येत नाही. तो फिल्टरचं काम करतो का ट्रान्सपोर्टेशन मध्ये अजून काय सपोर्ट करतो माहित नाही. पण रूट स्टॉकवर आता इथं नाशिकमध्ये सुद्धा खूप प्रयोग केले. रूट स्टॉकवर डायरेक्ट ग्राफ्ट करायचे, खूप कमी वेळा सक्सेस झाले. जे तर 1-2-3 वर्षाचे वय होतं तिथं सक्सेस झालं, किंवा जिथं हा सॉल्ट लोड मी दाखवला तो बिलकुल नव्हता, व्हर्जिन सॉइल किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग होतं तिथं. पण सायनचं 1 फूट खोड ठेवणं
आणि त्याला ऑन रूटची शूट फोडून त्याला क्राफ्ट करणं हे सगळ्यात सक्सेसफुल प्रॅक्टिस आहे. आणि मी फक्त त्याच्याविषयीच आत्ता बोललोय. धन्यवाद. ओके, थँक्यू. याच्यानंतर सुधाकर व्हरायटीवरती आपले यशस्वी अनुभव आपल्यासमोर मांडण्यासाठी दाभोळकर प्रयोग परिवाराचे श्री किरण कावळे आपलं मार्गदर्शन या ठिकाणी देतील. श्री किरण कावळे. मागे आपसामध्ये खूप आवाज येतोय. आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला उपलब्ध होतंय. प्रत्येक शेतकऱ्याचा वेगवेगळा अनुभव वेगवेगळ्या व्हरायटीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्यासमोर हा मांडला जातोय. सर्वांना विनंती आहे की महत्त्वाचे सेशन्स आहेत, कृपया शांतता ठेवा. मागे खूप आवाज येतोय, वक्त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, आपल्या शेजारच्याला त्रास होतो. सर्वांनी शांततेत राहिलेले 2-3 सेशन ते ऐकायचे आहेत.